सांगा काय काय माती खाल्ली. माती तर आयुष्यभर खाल्लीच आहे. आणि आताच नाही, प्यार किया तो डरना के पिक्चर आला होता सलमान खानचं. ते मला म्हणाले की काय रे माझ्या पोरग्याला ओरडलास, तुझ्या पोरग्याला काय बोललास की नाही. भावानी जोरात धपाटा मारला. चिल मारत होते आमच्यासोबत व्यवस्थित. ते चिल असतात, आम्ही तेवढंच घेतलंय. ते टेकलं. सगळे चिल असतात. मी पूर्वाताईची एक कॉन्स्टंट रिॲक्शन आहे. ती सकाळी आली की आणि ती जाताना सेम. नाही मी म्हटलं तिला की मार खाणारच आहेस तू, तर समोरनं आलीच. पण तू इकडे ना पूर्वाताई पटकन. तुझी ऍक्शन करून दाखवली. मला सांगा, लहान असताना उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या लागायच्या, आत्ताच्या सुट्ट्या आणि तेव्हाच्या सुट्ट्या खूप फरक होता. म्हणजे खूपच. किती नाही म्हणलं तरी होताच तो फरक. तेव्हाची एक आठवण खास काय आज सांगायला आवडेल? किती उपद्व्यापी होतात, किती राडे केलेत. आता त्यातला कुठला सांगावा हा विचार करतो. नाही मारच खायचो आम्ही, कारण की सकाळी गेल्यावर क्रिकेट खेळायला जे जायचो ते यायचंच नाही ना 4-5 वाजले तरी. त्यामुळे सगळे शोधत हा मला एक किस्सा आवडेल सांगायला. म्हणजे आता हा उपद्व्याप आहे सुट्टीतला. प्यार किया तो डरना के पिक्चर आला होता सलमान खानचा, आणि आम्ही तो सेकंड टाइम बघायला चाललो होतो. पण आता दुसऱ्यांदा पिक्चर बघायला जाणं सेम, हे त्यावेळी घरी सांगणं म्हणजे मोठंच अवघड होतं. आणि आमच्याकडे सदासुख थिएटर होतं सिंगल स्क्रीन, तिकडे चाची 420 आला होता. ओके. सो आम्ही शहाणपणा गेलो होतो की आम्ही चाची 420 ला चाललोय, आणि हे सांगून आम्ही परत प्यार किया तो डरना केला गेलो होतो, जे थोडंसं लांब होतं. आणि त्या दिवशी पाऊस झाला जोरात, आणि आमचे तिकडे प्रताप टॉकीज म्हणून आहे, तर तिकडे खूप पाणी साचलं होतं. आणि मग ते तुम्हाला माहिती असेल की पाणी साचलं की ड्रेनेज ओपन करतात ते फ्लश व्हायला सगळं. आणि आमचे घरातले शोधतायत आम्हाला, आणि त्यात कुठून त्यांना कळालं मला माहीत नाही, की त्यांना कळालं की प्रताप टॉकीजला आहेत. त्या दिवशी आम्हाला काहीच बोलले नाही. त्या दिवशी आम्हाला व्यवस्थित खायला वेळेला घातलं, आम्ही आलो घरी. दुसऱ्या दिवशी मग आम्हाला वाटलं की सगळं नॉर्मल झालं आहे. मी माझा भाऊ आम्ही दुकानात गेलो, सोनार कामाचं दुकान आमचं. आणि ते त्यात मार खायचं कारण काय होतं, कारण की एक सोन्याची पुडी भावाने खिशातनं आणली होती, त्यामुळे तो एक जबाबदारीचं हे होतं. आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर माझे एक मामा होते, त्यांचा मुलगा आणि आम्ही दोघे पिक्चरला गेलो होतो. ते मला म्हणाले की काय रे माझ्या पोरग्याला ओरडलास, तुझ्या पोरग्याला काय बोललास की नाही. भावाने तिथे बॅट दिसली, घेतली फॅड पिक्चरला. मला तो एवढा किस्सा लक्षात आहे माझ्या. पण असे उपद्व्याप करायचो थोडेफार. हा जरा लक्षात मला आता एकदम क्लिक झाला. आणि तो प्यार किया तो डरना केमुळे लक्षात आहे. तो पिक्चर खूप आवडतो आजही. बाकी हे कोणी सांगतील असं मला वाटत नाही. मी तर अगदी उघड मनाने सांगितलं. सांगा काय काय माती खाल्ली. माती तर आयुष्यभर खाल्लीच आहे. आणि आताच नाही, लहानपणीच सांग. लहानपणीची वेगळी असायची ना. माईक घे ना तू. नाही मला आठवू दे रे. मी तुझ्यामध्येच एपिसोड झाला. मला असं झालं की 22 मिनिटाचं फुटेज इकडेच झालं. अरे बापरे. मी कोकणातली असल्यामुळे आमच्याकडे आंबे, करवंद, तर मग उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा त्या सगळे मार्क्स, रेगोट्या उठणं खूप कॉमन होतं. मे महिन्यात माझा मामा रत्नागिरीला असल्यामुळे आम्ही सारखं करवंद काढायला जा. आंबे स्वतःच्या बागेत की दुसऱ्यांच्या. स्वतःच्या. म्हणजे बघितलं पण ते किती श्रीमंत आहे ही, स्वतःची नाही बाग नाही, आहे. मामाची, माझा मामा आंबेवाला आहे म्हणून आमच्या बागेत. आणि आम्हाला एकही आंबा आणला नाही आणला? किती खोटे बोलतात हे. खूप आंबे आणले माझ्याकडे proof आहेत. दिलेत, खाल्लेत आणले त्यांनी, पण ते मामाच्या बागेतले नव्हते. मामाच्याच बागेत अच्छा हो का, हे आता सांगतेस तू. कसे हे असं होतं माझ्यासोबत. पण असो, संपली माझं. आठवलं का तुला आता काय? उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी आम्ही गावीच जायचो, आणि मग जे काही आम्ही टॅन होऊन मुंबईला यायचो, अर्धे लोक ओळखायचंच नाही. पण मला एक खूप वाईट सवय होती की मी घरी सांगून नाही जायचे की मी बाहेर खेळायला जाते, आणि मी अशीच जायचे. आणि मग एकदा माझ्या मोठ्या भावाने पुढच्या दिवशी माझी स्कूल चालू होते, आणि आज माझ्या लक्षातच नाही की उद्या स्कूल चालू होणार आहे, आपल्याला बॅग भरायची, आपल्याला सगळं कंपास वगैरे भरून पेन्सिल्स असं सगळं करायचं. सो दादाने मला ग्राउंडवरती बॅग आणून दिली होती, इथूनच शाळेत जायचं. वेळेत यायचं नाही कुठे. सो एक सिक्रेट्स बाहेर येतात. ते मी विसरूच शकत नाही. मला अजूनही आठवतं जेव्हा बोलतात की आता शाळा चालू होणार आहे, मला हा किस्सा लगेच आठवतो. इथूनच मी अशी मी शाळेत गेले. वा अनु, सतत हे असं चालू असतं का? सतत एकदा लग्न होऊ दे. वेगळा इंटरव्ह्यू बघायला मिळेल. ऐक, तेव्हा मध्ये बोलू देणार.
उन्हाळ्याची सुट्टी. तर तुमचं गाव कोणतं आहे ते पण सांगा. माझं गाव सोलापूर. ओके. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आई बरणी भरून छान लोणचं वगैरे करायची ना, तर मला सवय होती, मी हातात अशी लोणचं घ्यायची आणि ते खात खात सगळीकडे हिंडत खेळत, म्हणजे असं असायचं की जेवताना थोडंसं लावून खायचं वगैरे ते गोष्ट वेगळी, पण प्रचंड लोणचं आवडायचं, त्यामुळे असं हातात घेऊन मी हिंडत वगैरे खायची. तर बाबांना कळलं, बाबा सांगायचे अगं उन्हात जाते, उलट्या होतील वगैरे वगैरे, पण मी काही ऐकायची नाही, तशीच खायची. मग एकदा संध्याकाळच्या जेवणाला आईनी लोणचं घातलं. म्हटलं आई थोडं अजून घाल, वडिलांचं लक्ष नव्हतं, आई अजून घाल. आईनी थोडंसं घातलं, ते बाबांनी बघितलं आणि घाल घाल तिला अजून घाल अजून घाल. मला वाटलं सिरियसली वा वा आपल्याला आवडते म्हणून बाबा देत आहेत. मी एकदम खुश, हो हो द्या द्या चालेल. वाढलं ते, मी अशी खायला लागलं, ते जोरात धपाटा मारला. अगं तुला त्रास होईल म्हणून म्हणतोय खाऊ नको, तरी मी निर्लज्जासारखं खाल्लं होतं. नाही, ती आता सुद्धा सेटवरती लोणचं घेऊन येतो, वेगवेगळे प्रकार लोणचं. मी आता आणते, करून आणते. तू धपाटा खाशील आता. आता पोट भरलं. तुमची इतकी छान फ्रेंडशिप आहे, इतका छान बॉन्ड दिसतो आता पाहताना, आणि मालिकांना असं फार कमी वेळा होतं की आत्ता सुरू झाले आणि इतका छान बॉन्ड आहे. म्हणजे असं वाटतं की तुम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखताय, इतकं मस्त वाटतंय बघताना. आणि मला थोडं इंटरप्ट करतो, म्हणजे आम्हाला म्हणजे हे वाटेल हे इंटरव्ह्यू पुरतं आहे, तुम्ही असं ॲब्रप्टली पण जरी आम्हाला शूट केलं ना तरी असंच दिसणार आहे. आता काही वेगळं घडत नाही. बरं, पण मला सांगा, आता इतकं छान एकमेकांना ओळखतायत का कमी काळामध्ये, एकमेकांच्या कोणत्या एका सवयीला फिल्टरिंगची गरज पाहिजे असं वाटतं? गमतीशीर हव्या, सिरियस ह्याच्यात नाही विचारते मी. कोणाही बद्दल सांगू शकतो, कोणाही बद्दल सांगू शकता, असं काही नाही की प्रत्येकाबद्दल सांगायला हवं, कोणाही बद्दल सांगू. नाही, अनुपला तर कंट्रोल करायलाच हवं जरा. हो, माणूस म्हणूनच कंट्रोल करायला होता. पूर्णच फिल्टरिंगची. मानसीला खूप हसायला आलंय. हिला आणि पूर्वाला जरा आवाजाला एक सायलेन्सरची गरज आहे दोघांनी, कारण ते क्लासेस लावले मी, गोडवा येणं आवाज जर तुला सुचलंय का? आमच्याबद्दलही सांगितलं चालेल ना, उगाच आई आहे म्हणून. मला वाटतं तुम्ही सगळ्यांबद्दल सांगा. नाही काय होतं, नाही सांगायला काही नाही अजून. खरं सांगते, मला तर ऐकायचंच आहे माझ्याबद्दल. नाही, कारण नाही, खरंच मी सांगू शकत नाही, कारण एकतर ह्यांच्याबरोबर आमचे सीन आत्ता म्हणजे आजच ना, हो आज हे तुम्ही सांगितलं नसतं तर खरं वाटलं नसतं. खरं हो, तेच इतकं छान सांगते. बॉन्डिंग आहे की नाही वाटत आहे हे असं. सीन आमचे आत्ता आहे मला अशा प्रकारे. आणि आम्हाला एक एकटा रूम मध्ये आम्ही बसतच नाही, जरा वेळ मिळाला की दुसऱ्याचं दार उघडायचं, काय करतोस, काय खातोस, बरं सब्जेक्ट आपल्याला माहित नसला तरी काय बोलताय तुम्ही, त्या सब्जेक्ट मध्ये काही नसलं तरी घुसायचं, असं ते. म्हणजे मी पण यांच्याबरोबर लहान होऊन जाते आणि सगळे सांभाळून घेतात मला. हो, त्यांचा खरं फिल्टर काढला पाहिजे. वा वा, हा पण एक फिल्टरचाच भाग आहे. येस येस. पण मला सांगा, तुमच्यापैकी एक असं कोण आहे की जो सेटवरती अख्खी रिक्षा फिरवू शकतो? म्हणजे एक अशी व्यक्ती असते ना सेटवरची की ज्याला एक गोष्ट कळली की ती अख्खी गावभर करतात, नुसतं मीठ मसाला लावून आणि छान सगळ्यांना. पूर्ण सिरियल मध्ये ती रिक्षा फिरवते. नाही रे, नाही. पण हे तुला ऐकलं मी, बरं झालं वाचलो. नाही असं काही अजून तरी काही जाणवलं नाही. हो, एकाच खोलीत असतो, त्यामुळे रिक्षा सगळ्यांनाच एकाच वेळेस माहिती पडतं. हा, एकांनाच सगळ्यांनाच माहित असते एक गोष्ट, असं काही नाही. फक्त स्पॉट दादाच आहेत ज्यांना आता काही गोष्टी माहिती नसतील, सगळे एकत्र एकाच रूम मध्ये. बरं, एकमेकांकडून एखादी ऍक्टिंग ट्रिक तुम्ही अशी क्विक एकदम पटकन अडॅप्ट केली? मी अडॅप्ट नाही केले अजून, पण मी आता रिसेंटली गिरीश सरांना बघितलं आणि मी माझ्या घरी गेलेल्या चिपळूणला, तर मी इनॅक्ट करून दाखवलं. म्हणजे ते कमाल आहेत. ते स्क्रिप्ट आता चूक आहे, पण मी असं स्क्रिप्ट वाचली, आपण देतो की एडीकडे किंवा हर्ष आमचे डिरेक्टर आहेत कोणी, त्यांच्याकडे. मग आपला सीन सुरू झाला, तर मग मी त्या दिवशी गिरीश सरांना रिसेंटली परवा बघितलं, ते बसलेले चिल मारत होते आमच्यासोबत व्यवस्थित. मी आणि गिरीश सर मज्जा करतो, आई पण होत्या, मस्ती जोक्स करतो. त्यांचा खूप मोठा पॅसेज होता, ते उठले, त्यांनी असं पॉकेटमध्ये हात काढला, स्क्रिप्टची घडी अतिशय छोटी एवढीशी ती ओपन केली, असं बघितलं, टेक,
असं म्हणाले आणि एकही फंबल न देता सगळं मी आईकडे बघितलं आणि वाटलं आता मला हे मला- बोलता बोलता मला आठवलं मायकेश्वरी की ही बोलता बोलता मला आठवलं की गिरीश सरांची स्क्रिप्ट गिरीश सरांच्या सोबत असते. ही पहिला गोष्ट आम्ही शिकायला पाहिजे. आमच्या स्क्रिप्ट एकतर रूममध्ये असतात, नाहीतर आम्ही म्हणतो की माधवी जरा स्क्रिप्ट दे ना. हा पहिला गुण. दुसरी गोष्ट ते चिल असतात, आम्ही तेवढंच घेतलंय. ते टेकलं सगळे चिल असतात. टेकच्या वेळेला सर काय लाईन आहे असं होतं. पण नाही, ही म्हणाली ती अगदीच खरं आहे की गिरीश सर आहेत, सुहासताई आहे, सगळी कामं केलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना बघताना इवन मी दीपचं पण सांगेन, म्हणजे आमचं प्रसाद आणि पूर्वा, की प्रॉम्प्ट असणं काय असतं ना, लाईक ते रेडी असतात. आपल्याला असं वाटतं की ते नॉर्मल आहेत, पण टेकला कळतं की हे रेडी आहेत. मग हे कळतं की ओके, म्हणजे आपण टाइमपास वगैरे आपलं सगळं ठीक आहे, पण आपण टेकच्या वेळेला आपण लक्ष, हा सिन्सिअर सगळेच आहेत, हे खरं आहे आणि अगदी कुठलंही बोलत आहे. फक्त हे जो अलर्टनेस असतो ना, हा थोडा शिकायला मिळतो या सगळ्यांकडनं, कारण की यांनी कामं केलेली आहेत भरपूर. आणि ही जसं म्हणेल तशी गिरीश सर असतील किंवा सुहासताई, त्यांच्याकडे म्हणजे युनिव्हर्सिटीज आहेत ते लोक, त्यांच्याकडनं शिकेल तेवढं थोडंच आहे. बरं, आता एकमेकांचं एक एक्सप्रेशन जे कायम कॉन्स्टंट असतं असं वाटतं तुम्हाला? मी लगेच हेच करून दाखवतो. अरे हे नाही म्हणून सांगावं मला, हे नाही म्हणून सांगावं कोणी. नाही, पूर्वताई नाही, एक मिनिट. आणि याचं मी रिझन सांगतो. मी करणार आहे. हळू आपलीच सिरियल आहे, आपलेच सीन सुरू आहेत. याचं रिझन सांगतो. मी हिला कधी कधी म्हणतो की ऐक ना, जरा असं हसणं असू दे ना चेहऱ्यावर. अगं दरवेळेला काय अगं मी विचारत असले की असं होतं, हा उगाच मी काय सतत बोलते, नॉट एव्हरी विचारत टाइम. हे खरं की नाही खरं. ते नवरा बायको हा ना, सुरू झाली. हा, हे बाजू येणं म्हणतात. चल हा, तू पूर्वाची करून दे. मी पूर्वाताईची एक कॉन्स्टंट रिॲक्शन आहे. ती सकाळी आली की, आणि ती जाताना सेम अशीच, आणि काय अशी ती सतत. दुसरीवाली सांग ना, गप्पा मारत बसलेलो असलो की आपण. ते ना हा, ती पूर्ण टाइम फोन मध्ये असते, म्हणजे तिचं काहीतरी चालू असतं आणि ती मी आणि हा मला बोलायला सांगतोय पूर्वताई. आणि मग ती सपोज आम्ही सगळे एकत्र बोलतो आणि ती तिच्या फोनमध्ये, तिला काही माहिती नाही तुम्ही काय बोलताय, काय चालू आहे विषय, आणि मग ती जस्ट हे दाखवायला की मी इथेच आहे ना तुमच्यासोबत, काय बोलताय तुम्ही, हो रे असं करून विषयात असं आहे. नाही माझ्याकडे काय देते परफेक्ट. मग मला तू काहीतरी बोलत होतास ना, ती बोलत असताना. नाही, मी म्हटलं तिला की मार खाणारच आहेस तू, तर समोर ना आलीच. पण तू इकडे ना पूर्वताई, पटकन तुझी ऍक्शन करून दाखवली रे. पटकन ये. ऍक्टिंग विल डू ऍक्टिंग करून विल डू दाखवली तुम्ही. काय असं करो. 1 2. मोबाईल मध्ये बघा म्हण एकदा. नाही ती नाही, तू आलो काय. 1 थांब ना. 1 2 3 स्टार्ट. भाग्यश्री तेव्हा आता पण त्यात दोन आली पण त्याच झोन मध्ये बघा. चालेल पूर्वा सांग. तू सांग कोणाची तरी action. स्वतःचीच करून दाखव. तू याची सांग ना, हा एवढं तुला इतकं हे करतोय, रोस्ट करतोय. रोस्ट वगैरे करत नाही. नाही खरंच reaction आहे. हा तो एकदम असं नाही काय झालं की हो काय नाही, काही झालं की ते नाही असं अजिबात नाही आहे. असं. मग परत मी असं मग तसं लगेच त्याचा एक वेगळा बेस येतो. नाही हं. इथून पुढे नक्की करेन मी असं. मला काय म्हणायचंय, हा प्लीज. मला काय म्हणायचंय की काय कुठला सीन आहे, काय आहे हे असतं नेहमी. गोताखोर हो, थोडस हो, असे हात असे असतात असे. माझे हात तुला अशी सवय का खूप हात माझे हात ना हे आपण असे स्ट्रेट ठेवतो ना, तर माझे हात हे असे असे इफेक्टिव्ह पेस घेऊन येतो आपण. असं म्हणून ती अशी करते. अरे यार. ए, स्वराज बघ हा डिफेक्टिव्ह पीस येतोय घरी. ठीक आहे, नाही लागलं. पदरी पडलं पवित्र झालं आता बस. पावित्र्य झालंय आता. हा, तुम्हाला सांगायचं काय? नाही नाही काहीच नाही. कोणाची टाप आहे बोलाबद्दल तर.
सो नाऊ कमिंग बॅक टू द ट्रॅक. Yes. आता छान लग्न आहे दोघांचं. सो मला सांगा, खऱ्या आयुष्यामध्ये जर का एकमेकांच्या भावी पार्टनरला एक कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? कुचका सल्ला द्यायचा कुचका सल्ला द्यायचा. दे ग देऊन टाक ना. ते पूर्व सांग जरा काय ते कुचका म्हणून तू पूर्वाकडे काय बघतो? कुचका सल्ला दे म्हणतो काहीतरी. ती स्वतःच म्हणतो. बघ तू हा इंटरव्ह्यू बघ आणि तू काय ते बोल सगळ्यांबद्दल. दे कुचका सल्ला दे. असं सांग ना त्याच्या होणाऱ्या बायकोला, हा जे काय बोलतो ते अर्ध गी गो करा, म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट. कुचका सल्ला दे. तुझ्याबद्दल कुचका आहे ना. कुचका सल्ला I don't have any. कुचका सल्ला म्हणजे असं एक पुणेरी टोमणा असतो ना, तशा टाईप्स मध्ये. नाही, आय डोंट हॅव एनी. काहीच नाही. मग तुम्ही नाही असं म्हण ऐक ना. असं म्हण ना तू की तुला ऐकण्याची सवय आहे ना, शिकशील हळू. आत्ताच लग्न झाले पाहिजे. सरांचं नाही, माझ्याकडे खरं असा कुठला सल्ला प्रश्न आहे नाही. गुड ह्युमन बीइंग. सो मला नाही वाटत की तिला कुठल्याही कुचक्या सल्ल्याची गरज पडेल. अरे पण तुम्ही इन जनरल विचारलं ना? नाही, हो. नाही, रिअल लाईफ मध्ये विचारलं मी. रिअल लाईफ साठी तुझ्या भावी पार्टनर साठी एक एक फनी कुचका सल्ला. ओके ठीक आहे. मला वाटलं असं विचारलं. हा सॉरी अनुप बिंग अनुप एवढं. थँक्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगू शकता का तुम्ही की जर का तुला जोक्स खूप आवडत असतील तर ऑल द बेस्ट, कारण ह्याचे जोक बेअर नाही करू शकणार किंवा हिचे जोक अशा टाइप्स मध्ये नाही, हा कुठले पांचट टोमणा विनोद types मारतो. असतो. त्याचं सगळे- नाही एक्झाम्पल दिला मी. ती खूपच सिरियस झाली. हो, तिने एकदम नाही. चांगलंच बोलायला सुरुवात केली. नाही, असं काही नाही आहे. आमच्या सेटवरती प्रत्येक जण खूप चांगलं आहे आणि प्रत्येक जण बघ सगळ्यांमध्ये काही ना काही होत असतं, पण ते तुम्ही किती कसं सॉर्ट करता हे पण आपल्याला महत्वाचं. मजा म्हणून मी सांगू शकतो हिच्या भावी partner. नाही, मी जेन्युअनली सांगते, माझ्याकडे कुठलाही कुचका सल्ला नाहीये. कुचका म्हणजे फनी. फनी कसा कुचका नाही, आपण तर म्हणू sarcastic, savage. हा तुला सुचतंय का काही? सुचतच नाही. अरे हाच तर बघितलं. रियालिटी किती खोटं बोलतो. कम ऑन. हिच्या होणाऱ्या नवऱ्याने मी यांना लग्नाला मोठा 1 किलोभर कापूस देईन रोज, थोडा आवाज आणि ह्याचं अगेन कापूस. जोक बोला की लगेच कापूस. ओके बस एवढंच. बाकी तसे गोड आहेत. तू काय देत होतास मला? हा, मी म्हणत होतो की आता या पूर्ण प्रसंगावरून मला हे सांगायचं की तिला मस्करी कळत नाही, हे आधी मी तिला सांग. माझं उत्तर दिलं. ह्युमरची काहीच गरज नाही. हो, ह्युमरचा वापर करू नका, वाया जातो. असं सवय. आता तुला मे बी ऐकून सुटलं तर. आणि याच्याबद्दल तर आपण सांगितलेलंच आहे की तुला ऐकायला आवडतं ना, नसेल तर शिकशील. आणि त्याला जरा सुखी ठेवायचं असेल तर स्माइली फेस ठेवायचा सतत. स्माइली फेस ठेवायचा, भले त्याचं काही पीजी असू दे. मस्त कमाल. आणि घरी चहा बिस्किट ठेव, म्हणजे तो सुखी राहील. अजून काय? परत कोणतरी प्रस्ताव पाठवायचा चहा बिस्किट वर चालू. माझं चहाचं दुकान आहे, तू माझे चलनगरची बरं, आता तुझ्याकडे येते. नुकतंच लग्न झालेलं आहे. सो आता जरा सांग मला, काय छान बायकोची काय रिॲक्शन आहे? मालिका बघते बायको रोज हा की मध्ये रोज वेळ नसेल मिळत? रोज म्हणजे ती फॉलो करण्याचा खूप प्रयत्न करते. तिला हा प्लॉट खूपच इंटरेस्टिंग वाटलेला आहे, कारण कसं होतं की ह्यामध्ये आहे ना विलन सारखं वाटणार नाही, कारण त्यांच्या मागे आहे ना खरंच खूप मोठा ट्रॉमा आहे. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाचं आहे ना कॅरेक्टर जस्टिफाय होतं यामध्ये. असं नाही होतं की हा नेगेटिव्ह आहे म्हणून आहे. सो ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि आम्ही दोघंही यासाठीच जास्त करून मालिका फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येकाची कारणं आहेत ना त्याच्या बाजूला बरोबर आहेत आणि आम्हाला ते बघायला आहे ना की ह्यामध्ये कोण जिंकणार, कोणाचं काय हे होणार. कारण कोणालाच तुम्ही असं निगेट करू शकत नाही की हा माणूस चुकीचा आहे, हे काय फालतूगिरी लावून ठेवली आहे वगैरे. सो त्यामुळे ही मालिका खूप इंटरेस्टिंग आहे असं आम्हाला दोघांनाही वाटतं. क्या बात आहे. आणि लग्नाचा ट्रॅक आहे, सो लग्नाच्या ह्या ट्रॅकच्या निमित्ताने एक कोणती गोष्ट जी तुला तुझ्या लग्नातली सतत आठवते की मी पण हे केलेलं किंवा यार हे राहून गेलं किंवा हे नाही केलं? नाही, मला असं वाटतं यांचं खूप सुखासुखी लग्न होते. एवढ्या सुखासुखी आजकाल लग्न होत नाही. म्हणजे या आता मालिका आहे म्हणून थोडंफार चालतं,
पण 2 दिवसात साडी मिळते. कुठेही साडी नाही मिळत 2 दिवसात. तुम्ही जा विचारा टेलर किती दिवस लावतायत. अनुभवाचे बोल. ठीक आहे, कपडे मिळायला किती वेळ लागतायत, नाही मिळत. 2-2 महिने आधी जातात, म्हणजे 2 महिने लागतात साडी मिळायला. काही तुम्हाला पर्सनलाइज काही करून घ्यायचं असेल, काही एवढं सुखासुखी होत नाही. त्यामुळे तुमचं स्वतःच दुकान आहे नाही तुझं हा नाही तुझं आणि सुजाचं कळलं, मस्करी कळत नाही. तर सिरियलमध्ये पटकन असं ते सिरियल पण आहे त्यामुळे थोडंफार हे चालतं. पण आम्ही आम्हाला एक्सपिरियन्स माणूस मिळाला. हो त्याला बोलूच शकतो. तर त्यामुळे आम्ही बघताना एवढ्या पटकन होतं यांचं. किती वेळ लागतो माहिती का? आधी डेटच मिळत नाही. व्हेन्यू पासूनची सुरुवात. हो, तर त्यामुळे तसं आम्हाला बघताना आम्हाला अशी मजा येत असते दोघांनी, आणि आम्ही असं हे काय बरोबर नाही. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि खूप छान सुरू आहे मालिका. म्हणजे आत्ता नवीन सुरू झाली आहे तरी सुद्धा मालिकेला इतका छान प्रतिसाद आहे आणि खूप आवडते लोकांना. त्यामुळे जाता जाता तर सगळ्यांना एक तुमच्याकडून काय छान एक गोड अपील कराल? मीच बोलू? मोठ्यांपासून नाही बोल 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 ना. नाही, नाही सुचत. नाही खरंच बोल, खरंच बोल. हे कर काय खरंच बोल. बोल. मला सुचलं नाही बोल. गुड स्टार्ट काय, गुड स्टार्ट तुला काय बोलता येते? मजा करत असते. हे बघा, परत मस्करी कळली नाही. यार. तर तुम्ही सगळेच दीप ज्योती मालिका बघत राहा झी मराठीवर. आता खूपच इंटरेस्टिंग असा आमचा ट्रॅक सुरू होतोय. तुम्हाला हळूहळू जसे जसे प्रोमो येत जातील तसे जसे तुम्हाला अजून कळत जाईल की काय काय होणार आहे. आणि आम्ही स्वतःच एक एक जसा जसा सीन येतोय तसे जसे आम्ही स्वतः जसे माइंड ब्लोन असतो की अरे हे आता होणार आहे का आमच्या सिरियलमध्ये, हा वेगळ्या एपिसोडमध्ये एवढं काय काय होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही प्लीज बघत राहा दररोज रात्री 8 वाजता झी मराठीवर दीप ज्योती. क्या बात आहे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.